पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवा समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां. सद्गुरूंच्या आणि सकल संतांच्या चरणी नमस्कार करून आज आपण भगवद्गीतेच्या जयंतीनिमित्त इथे जमलो आहोत. भगवद्गीतेचं महात्म्य थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. महात्म्या संदर्भात सांगताना असं म्हटलं आहे की गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तारे या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्माद्वी निसृता. गीता ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखकमलातून उच्चारली गेली असल्याने एकट्या या गीतेचे अध्ययन उत्तम रीतीने केले की शास्त्रांचा निर्णय कारणासाठी जो अपार विस्तार झालेला आहे तो धुंडाळण्याचे काहीच कारण उरत नाही. त्याचप्रमाणे असंही म्हटलं आहे की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनहा पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सारी उपनिषदे या जणू दुधाळ गायी आहेत. गीता हे या गायीचे अमृतासारखे गुणकारी असलेले उत्तम प्रकारचे दूध आहे. अर्जुन हा जणू पान्हा फुटण्यासाठी आवश्यक असलेले वासरू आहे. श्रीकृष्ण हा धार काढणारा कुशल गवळी आहे. या दुधाचे सेवन करणारा तो सुधी म्हणजे सद्बुद्धी हिताकडे नेणारी बुद्धी असलेला आहे. गीतारूपी हे दूध पिण्यासाठी अभ्यासाचे तदनुरूप आचरणाचे मूल्य द्यावे आणि या दुधाच्या प्राशनाने तुष्टपुष्ट स्वस्थ व्हावे, ऐरारोग्य संपन्न जीवन जगावे. अशी श्रीमद भगवद्गीता फक्त भारतीयांसाठी उपयुक्त आहे का? तर असे नाही. जगातील सर्व मानवासाठी या भगवद्गीतेमध्ये सर्वोत्तम उपदेश केला आहे. आपल्यालाही नेमके काय करावे आणि काय करू नये हे असे न समजणारे अनेक प्रसंग जीवनात येतात. अर्जुनाचं भाग्य की त्याला नेमकं काय करावं हे समजत नव्हतं आणि त्याला सर्वोत्कृष्ट असा मार्गदर्शक म्हणजे भगवान श्रीकृष्ण लाभले. नेमके काय करावे हे न समजणारा भ्रमतीवचे मी मना हा म्हणणारा अर्जुन भगवद्गीता ऐकल्यानंतर करिष्ये वचनम तव म्हणून एक महासंग्राम करतो, विजयी होतो, यशस्वी होतो. या भगवद्गीते संदर्भात आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी काय म्हणतात ते पाहूया. सामान्य रूप से दो देश के प्रमुख लोग मिलते हैं तो एक दूसरे को गिफ्ट देते हैं. आपको जानकर के खुशी होगी मैं गिफ्ट देने के लिए गीता ले आया था, भगवत गीता. मैं नहीं जानता हिंदुस्तान में क्या होगा, शायद एक टीवी डिबेट चलेगी इस पर. हमारे सारे सेक्युलर मित्र बड़ा तूफान खड़ा कर देंगे. ये मोदी अपने आप में समझता क्या है, गीता लेके गया मतलब उसने उसको भी कम्युनल कर दिया. खैर उनकी भी रोजी रोटी तो चलनी चाहिए और अगर हम नहीं रहे तो कैसे चलेगी. लेकिन पता नहीं आजकल ऐसे ऐसे विषयों पर विवाद करते हैं. लेकिन मेरा कमिटमेंट है, मेरा कन्विक्शन है और मैंने इस निर्णय किया कि मैं दुनिया के किसी महापुरुष को मिलूंगा तो मैं ये दूंगा. और मैंने जापान में आज यहाँ के महाराजा को मिलने गया तो उनको भी मैंने गीता भेंट की. क्योंकि मेरे पास इससे बढ़कर के देने को कुछ नहीं है और दुनिया के पास भी इससे बढ़कर पाने के लिए कुछ नहीं है. अशा या श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य वैज्ञानिकांनाही समजलं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात, गीता आणि संस्कृत वाङ्मय हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलेलं आहे. आणि ओपनहॅमर आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी भगवद्गीतेचे श्लोक सांगत होते. हेनरी डेव्हिड थोरू असं म्हणतो की भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाने मी रोज बौद्धिक स्नान करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान शंकराचार्यांच्या गीतेवरील भाष्याचे अनुसरण करत गीतेवर भाष्य लिहिलं. ते असं म्हणतात एके ठिकाणी, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212 म्हणजे 1212 मध्ये
78 मिसळले की ते इसवी सन होतं. म्हणजे 1290 या साली ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं. तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, की जे गीता भागवत याचं श्रवण करतात त्याचं महात्म्यही तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की मंडालीच्या तुरुंगामध्ये भगवद्गीतेवर भाष्य केलं आणि गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्या मंडालीच्या तुरुंगात लिहिला. आमचे दासगणू महाराज लोकमान्य टिळक हे गीतेचे 6वे भाष्यकार होते असं म्हणत. गांधीजी असं म्हणत की जेव्हा केव्हा माझ्या जीवनामध्ये निराशाजनक प्रसंग आले, त्यातून बाहेर येण्यासाठी मी भगवद्गीतेचा आधार घेतला. आपल्या देशातील अनेक क्रांतिकारक जसे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे जेव्हा केव्हा फासावर चढले तेव्हा फासावर जात असताना भगवद्गीतेला हृदयाशी धरलं. सर्व भाषेची जननी असलेली संस्कृत भाषा, या भाषेमध्ये भगवद्गीता आहे. संस्कृत भाषेचं महात्म्य पाश्चात्य लोकांनाही उमगलं आहे. त्यांनी संशोधनाद्वारे संस्कृत भाषा ही आपल्या बुद्धीवर, आपल्या मेंदूवर कसे काम करते हे शोधून काढलेलं आहे. त्याविषयीची वार्ता आपण power of the Sanskrit scholars. How can they memorize vast texts such as Vedas and Upanishads as they are and pass it on to the next generation? Now, latest researchers have unraveled this mystery and named the phenomenon as Sanskrit effect. Here's a Doordarshan News exclusive report on Sanskrit effect. Take a look. Sanskrit, which literally means perfected or refined, is one of the oldest human languages. Sanskrit is also regarded the world over for its unique way of learning, in which large texts are memorized verbatim. The 4 Vedas, the Upanishads, all have been preserved through this technique. While world over civilizations built large libraries to store knowledge, in India, through the tradition of Sanskrit, all the knowledge was stored in the human brain and passed from one generation to another. Since ages, this has been a mystery to the world. Now, through modern scientific research, this mystery seems to be unraveled at last. A study on Sanskrit effect, which has been reported in the journal Scientific American, has claimed that memorizing Vedic mantras enhances the brain regions associated with cognitive functions such as memory. The term Sanskrit effect was coined by American neuroscientist and Sanskrit scholar James Hartzell. Hartzell studied Sanskrit at Harvard and Columbia universities and cognitive neuroscience at the University of Trento. He discovered that memorizing Vedic mantras increases the size of the brain regions associated with cognitive processes. Hartzell's report was tested when he and his colleagues from the University of Trento in Italy collaborated with Dr. Nandini Chatterjee Singh of the National Brain Research Centre at Manesar in Haryana. This extensive research has established that through this unique memorizing technique used in traditional Sanskrit learning, brain's capacity significantly increases. What we did was we compared professionally trained Vedic pundits, Yajurveda pundits, from the Delhi area with carefully matched controls. And we found really large differences in their gray matter and cortical thickness between the 2 groups. So this is what's called a cross-sectional study. And cross-sectional studies show you that the phenomenon that you're interested in. So in this case, we're looking, is there some relationship of the brain plasticity or the changes in gray matter that might occur from this practice? Can we see such a difference between, and the way you look for that difference is you compare the 2 groups. ब्रेन के कौन से स्ट्रक्चर्स हैं वो बदले हैं औरों के मुकाबले, और यहाँ हम देखते हैं कि जैसे हम लोगों ने सोचा था कि हिपोकैम्पस या मेमोरी का वो हिस्सा जो है वो थोड़ा बढ़ा हुआ था. Group of highly specialized memorizers and reciters of Vedic Sanskrit and of associated texts, is there structural plasticity in their brains
that's probably related to that practice. And we showed that for sure. We showed very dramatic differences in brain structure. Now we have a scientific evidence to prove why Sanskrit is called the perfect or refined language. Sunil Joshi's report, DD News. आपल्याकडे जैसे खाऊ अन्न वैसा बने मन असे म्हटले आहे. भगवद्गीतेत आहारासंबंधी काय म्हटले आहे ते आपण पाहूया. नमस्कार दोस्तों, हम अपने मन और शरीर को स्वस्थ बनाने के लिए भोजन करते हैं, लेकिन बहुत से लोगों को ये समझ नहीं आता है कि हमारा भोजन कैसा होना चाहिए. तो आज हम जानेंगे श्री कृष्ण से कि हमारा भोजन कैसा होना चाहिए और कैसा नहीं होना चाहिए. जी हाँ दोस्तों, श्रीमद् भगवद गीता के 17वें अध्याय के 10वें श्लोक में श्री कृष्ण हमें सही भोजन का ज्ञान देते हैं. यात यामम गत रसम पूति परिष्यतम चयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. यात यामम यानी कि खाना खाने के 3 घंटे पहले बना हुआ भोजन. गत रसम यानी कि स्वाद रहित. पूति बदबूदार. उच्चिष्टमपि यानी कि बचा हुआ खाना. चामेध्यम यानी कि ना छूने योग्य. मांस और शराब. तामस प्रियम यानी कि जो अंधकार में होते हैं उन्हें प्रिय होता है. श्री कृष्ण हमें बताते हैं कि भोजन हमेशा ताजा करना चाहिए. कोई भी खाना जो आप पकाने के 3 घंटे के बाद खाते हैं वो आपके लिए घातक है, सिवाय प्रसाद के. हमें सड़ा हुआ और बचा हुआ खाना नहीं खाना चाहिए. इसके अलावा पशु पक्षी की हत्या करके मांस खाना सभ्यता की निशानी नहीं है. यह अवमानवीय है, इसलिए श्री कृष्ण इसे अछूत खाना कहते हैं. दोस्तों, प्राचीन भारत में बहुत पहले ही अनेक विद्वानों ने हमारे लिए सही और अच्छे खाने का चयन कर दिया था, जिसमें दूध तथा दूध से बने दूसरे खाद्य पदार्थ, दालें, गेहूं, चावल, फल एवं अनेक सब्जियां हैं. ये सभी पदार्थ अपनी प्रकृति से शुद्ध होते हैं. भगवान और गुरु को भोग लगाया हुआ खाना ही आपके लिए सर्वोत्तम है. यह धरती, उससे उगने वाले अनाज, फल, सब्जियां सब कुछ ईश्वर की देन है. इसलिए आपको खाने से पूर्व भगवान का ध्यान अवश्य करना चाहिए तथा उन्हें भोग लगाना चाहिए. इन बातों का ध्यान रखकर आप सदा के लिए स्वस्थ रह सकते हैं. धन्यवाद. आजचे प्रख्यात वक्तेही आपले म्हणणे मांडताना भगवद्गीतेचा आधार घेतात आणि लोकांना जीवनात नेमके कसे वागावे यासंबंधी मार्गदर्शन करतात. यासंबंधी हे वक्ते काय म्हणतात ते आपण पाहूया. आज मेरा मन था आपसे कुछ भगवत गीता से बात करने के लिए. भगवत गीता क्या है? ये पृथ्वी के इतिहास में पहला मोटिवेशनल सेमिनार त्रिलोकीनाथ सर्वलोक महेश्वरम पहले मोटिवेशनल स्पीकर स्वयं कृष्ण ने दिया था अर्जुन को, जिसमें अर्जुन पूरे पहले अध्याय में क्या बोलता है? भगवान मुझसे युद्ध नहीं होगा, मैं जीता तो भी हारा, मैं हारा तो भी हारा, अगर मैं हारा ही हारा तो मैं युद्ध क्यों करूं? फिर अर्जुन क्या कहते हैं? रोम हर्चश्च जायते, मेरे रोंगटे खड़े हो गए हैं, अश्रुपूर्ण कुलेक्षणम, मेरी आंखों से आंसू बह रहे हैं. अर्जुन ने अपना धनुष भी, गांडी भी नीचे रख दिया, गांडी संस्कृत्य. इतनी ऐसा घबराया हुआ अर्जुन, इतना टेंशन में अर्जुन ने डिसीजन लेने को मना कर दिया. देखिए, अर्जुन का एक अपना युद्ध था, आपका, मेरा, डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटेंट, स्टूडेंट, टीचर, हर एक का एक अपना युद्ध होता है. जितने लोग आप वीडियो देख रहे हो ना, आपके भी जीवन में एक युद्ध है जिसमें इनडिसीजन, जिसमें उस युद्ध को पूरी तरह ना जीत पाना बड़ा डेंजरस है. देखिए, ध्यान दीजिए, काम शुरू करने को काम करना नहीं कहते, काम की प्लानिंग करने को भी काम करना नहीं कहते, काम करने को भी काम करना नहीं कहते, काम करते रहने को भी काम करना नहीं कहते. तो काम करना किसको कहते हैं? काम खत्म कर देने को काम करना कहते हैं. मेरी बात समझिए, कंप्लीट योर टास्क, बहुत इंपॉर्टेंट चीज. पहला पूरा अध्याय तो अर्जुन बोलते रहे, लेकिन जैसे ही पहला अध्याय खत्म हुआ उसके बाद कृष्ण ने माइक अपने हाथ में लिया और वो क्रांतिकारी श्लोक जो 5000 साल पहले कृष्ण ने बोला, आज भी बुद्धि चकरा जाती है, आज भी दिमाग में बिजलियां कौन जाती हैं. क्या कहते हैं कृष्ण? क्लैब्यम आस्मगमा पार्था नैतत्वय उपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतपा. क्या कहते हैं? क्लैब्यम आस्मगमा पार्था, हे पृथा पुत्र अर्जुन, क्लैब्यम
तुम में ये नपुंसकता कहां से आ गई? नए तत्वय उपपद्यते, उपपद्यते मतलब क्या हुआ? शोभा नहीं देता। नए तद नहीं देता, त्वय तुमको, अर्जुन तुमको ये शोभा नहीं देता कि तुम नपुंसक बन जाओ। शूद्रम हृदय दौर्बल्यम, शूद्र की तरह हृदय की जो दुर्बलता है ना, ये जो तुम्हारे हृदय की दुर्बलता है, इसको छोड़ो अर्जुन, कम ऑन, इसको छोड़ो। त्यक्त्वो उत्तिष्ठ परंतपा, हे परंतप अर्जुन, उत्तिष्ठ उत्तिष्ठ, उठो। त्यक्त्वो उत्तिष्ठ, इसको त्याग के खड़े हो जाओ। ये जो कामचोर इंसान होते हैं ना, ये आलस्य को ही अपनी किस्मत मान बैठते हैं। ये जो बैठे रहते हैं ना, ऐसे ही बैठे रहते हैं, बैठे हुए बोले मेरी किस्मत ऐसी, किस्मत ऐसी, इधर अंगूठी, इधर अंगूठी, इधर 3 अंगूठी। ये देखिए, ध्यान दीजिए, कृष्ण क्या कहते हैं? त्यक्तो उत्तिष्ठ परंतप, खड़े हो जाओ अर्जुन, खड़े हो जाओ। कुछ नहीं, हृदय दौर्बल्यम, ये तुम्हारी हृदय की दुर्बलता है जो तुम डिसीजन नहीं ले रहे। चाणक्य पंडित कहते हैं आलस्य में दरिद्रता का वास है। आलस करने में आलस करो, आलस मत करो। वन मोर टाइम, कम ऑन, क्या बोल देता हूं मैं। आलस करने में आलस करो, आलस मत करो। लोग ना काम ना करने के बहाने ढूंढ लेते हैं। भाई इसलिए नहीं कर सकता, इसलिए नहीं कर सकता, इसलिए नहीं कर सकता। काम ना करने के अगर बहाने ढूंढ सकते हैं तो आप काम करने के बहाने भी तो ढूंढ सकते हो। मेरी दोस्त के दादाजी की बहन के जीजा की जो लड़की थी ना, उनकी मछली मर गई बेचारी। बड़ी ट्रेजेडी हो गई, बड़ी ट्रेजेडी। अरे काम ना करने के नहीं, काम करने के बहाने रीजन ढूंढो। कितना भी गिरे, कितनी बार भी ठोकर लगे, आज भी जमाना इसी बात से खलता है कि ये आदमी इतनी ठोकर खा के भी सीधा कैसे चलता है। बड़ी जिंदगी में ठोकरें पड़ी, मेरे को भी बहुत ठोकरें पड़ी। ठोकर खाते हुए तो आप मेरे को देख लोगे, ठहरे हुए नहीं देख पाओगे। वन मोर टाइम, कम ऑन, ठोकर खाते हुए देख लोगे, ठहरे हुए नहीं देख पाओगे। त्यक्त्वो उत्तिष्ठ परंतपा, हे अर्जुन खड़े हो जाओ। जब भी मैं भगवत गीता पढ़ता हूं ना, ताकत आ जाती है जीवन के अंदर। क्या कहते हैं कृष्ण? देखिए, कृष्ण ने अर्जुन को नहीं बोला, अर्जुन के माध्यम से मेरे को, आपको और पूरे संसार को दिया है ये ज्ञान। अर्जुन को तो 5200 साल पहले दे दिया, आपको और मेरे को देने के लिए दोबारा अवतार नहीं लेंगे। दासगुणू महाराजांची परंपरा परमपूजनीय अदा आठवले नंतर परमपूजनीय श्री चंद्रशेखर महाराज आठवले यांनी समर्थपणे सांभाळली। नांदेड येथे झालेल्या एका शिबिरात 18व्या अध्यायावर प्रवचन करताना परमपूजनीय चंद्रशेखर आठवले महाराज काय म्हणतात ते आपण पाहूया। त्याची नेमकी महती आणि गीतेचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी काय मांडलंय त्याचाही विचार करणं फार सुंदर आणि आवश्यक आहे। आणि म्हणून हा जो सगळा विषय सांगितला की आता हे अद्वैत सिद्धीची प्राप्ती झाली, की द्वैताद्वैत रूपी भाव संपला, अद्वैताची प्राप्ती झाली कोणाला? की जो अत्यंतिक भ्रमित होता, म्हणजे सामान्य द्वैताच्या मध्ये सुद्धा नाही, द्वैतातनीही सुद्धा जो बाधित झालेला होता, त्या अर्जुनाला तिथपर्यंत नेऊन पोहोचला। आणि अर्जुनाने पुढे गीतेचा समारोप करताना त्यांना साक्षी दिली ना, की जो भ्रमती वचमे मना म्हणणार अर्जुन करिष्ये वचनम तपोपर्यंत जाऊन पोहोचला। तसं आम्हालाही बद्ध अवस्थेपासून जीवनमुक्ततेपर्यंतचा सगळा विषय सांगितला आहे। हा जो गीता इथे सगळा का आला त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते लक्षात ठेवण्यासारखं आहे की हे गीता नाम विख्यात, ही जी भगवंतानी गायलेली गीता आहे, गीता अर्थाचा गायलेली, ही जी गायलेली गीता आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक पदर फार आहेत, की टाकणं टाकल्यासारखं सांगितलं आहे नाही, मनापासून रंगून गायलं, त्या सांगण्याचा एक थोडा चांगला परिणाम होतो। अहो जर वक्ताच सांगताना रंगला नाही तर श्रोत्याला पेंग आली तर दोष कोणाचा? कारण हाही कंटाळवाणं सांगत असतो। काही वक्ते असतात कंटाळवाणे, काही वक्ते रंगून सांगतात की तिथं घड्याळाचं भान राहत नाही, मग कारण वक्त्यालाही नसतं, श्रोत्यांचंही सुटतं। तेव्हा हे भगवंतानी गायलेलं गाणं आहे, म्हणून भगवत गीता भगवंतानी गायलेली हे अतिशय प्रसिद्ध आहे। आणि हिचं प्रसिद्धत्व काय आहे? सर्व वाङ्मयाचे मथित, या सगळ्या वाङ्मय रूपी दह्याला घोसळून असं एक नवनीत काढलंय, लोणी काढलंय त्याचं, बा सगळं सार त्याच्यामध्ये आलं, जे त्या दह्यामध्ये होतं ते सगळं आलं। आता थोडंसं पाणी राहिले ताक रूपी, असू दे ते असू द्या, वायाच नको जायला म्हणून ताक राहिलं, पण नवनीत हातात गीतेमध्ये आलंय। आत्मा जेणे हस्तगत येथ होय, रत्न होय, आत्मरत्न हस्तगत होतं, लोणी असं मिळतं म्हणले। आणि म्हणून हे प्राप्त करण्याकरता ही जी गीता आहे, ही गीता सांगणारा भगवंत आहे। कसंही जाऊ तुम्ही, तिथे माणसाने आपली श्रद्धा ठेवायला शिकलं पाहिजे, की हे मुद्दाम गीता नाम विख्यात मध्ये काय सांगितलं, तर पुढं सांगायचा विषय कळावा म्हणून सांगितलं। पुढे थोड्याशा काही ओव्यानंतर साधारण एक 50-60 ओव्या असतील मध्ये शरणता सांगितली, आणि शरणतेची व्याख्या जरा अवघडच आहे, की बाई आपलेने भेदे विण माझे जाणे जे जे एकपण
तयाची नाव शरण मज येणेगा, ही शरणागतता प्राप्त होण्याकरता निदान हे गीतेवरती श्रद्धा तरी असली पाहिजे. मग त्या गीतेला शरण जा, नाही तर भगवंताला शरण जा, त्याच्यामध्ये फार फरक पडत नाही. कारण पुढे पुन्हा समारोप करताना हे वाङ्मयीन मूर्ती प्रभूची असं सांगितलं की अर्जुनाला भगवंत सगुण रूपाने उपलब्ध होता, तर कृष्णाचे पाय धरणं सोपं आहे. तुम्ही आम्ही पाय कसे धरायचे? तुमच्या आमच्याकरता गीतारूपी पाय आहेत. ही जी पदं आहेत, गीतेची जी पदं आहेत, हे भगवंताचे पायच आहेत. हे ज्ञानोबा रायनी, ही वाङ्मयीन मूर्ती ही संकल्पना मराठी वाङ्मयामध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी आणली. अशा प्रकारे या भगवद्गीतेचे महात्म्य समजल्यानंतर आपण आता या भगवद्गीतेचे वाचन, पठन, चिंतन, मनन आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करूया. तशी सद्बुद्धी आम्हाला भगवान श्रीकृष्णाने, संतांनी, सद्गुरूंनी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. गोपाल कृष्ण भगवान की जय.